आहे। विरोधकांकडून म्हणण्यात येत आहे की कायदा सुव्यवस्था आहे का नाही। विधिमंडळामध्ये झालेला आजचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे। विधिमंडळाच्या स्थापनेपासूनचा असा प्रकार कधी सभागृहाच्या बाहेर किंवा सभागृहाच्या आवारात हा यापूर्वी कधी घडला नव्हता। ही घटना दुर्दैवी आहेच, ज्यांनी कोणी केल्याचा मी निषेध करतो। माननीय विधानसभा अध्यक्षांना सुद्धा विनंती करतो की विधिमंडळाच्या आवारामध्ये प्रवेश देताना या साऱ्या गोष्टीची खबरदारी घेण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे। आणि या झालेला प्रकार हा शेवटी कायदेमंडळामध्ये झालेला असल्यामुळे कठोर कारवाई जे कोण त्याच्यामध्ये असतील त्यांच्यावरती निश्चितपणे केली पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे। काल जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये बातचीत सुद्धा झाली होती, वाद सुद्धा झाला होता आणि त्याच अनुषंगाने आज ही हाणामारी झाली आहे। कुठे ना कुठे सरकार म्हणून कमी पडतंय का विधानमंडळात? दोन भाग आहेत। मी मगाशी सांगितलं की झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे। विधानसभा अध्यक्षांनी याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे। ही कारवाई करत असतानाच गृह विभागाच्या मार्फत, पोलीस दलाच्या मार्फत, कारण आवारात घडलेली घटना आहे त्याच्यामुळे कुठलीही कारवाई पोलिसांनी करण्यापूर्वी त्यांना विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापतींची परवानगी घ्यावी लागते। पण या दोन्ही महोदयांनी ती परवानगी तात्काळ त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे आणि कठोर कारवाई केलीच पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।